पुण्यात काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज अंदेकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. या घटनेत ते गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी वनराज अंदेकर यांच्यावर गोळीबार केला. एकूण 5 राऊंड फायर करण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणात काही आरोपींना अटक देखील केली आहे. दरम्यान वनराज अंदेकर यांची हत्या कौटुंबिक वादातून आणि टोळी युद्धातून झाल्याचं समोर आलं. अंदेकर यांच्या हत्येनंतर आता पुण्यात टोळी युद्ध भडकले अशी शंका व्यक्त केली जात आहे. यावर आता पहिल्यांदाच वनराज अंदेकर यांचे वडील आणि अंदेकर टोळीचे प्रमुख असलेल्या बंडू अंदेकर यांनी प्रतिक्रिया दिली. अंदेकर यांच्या हत्येनंतर टोळी युद्ध भडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यावर बोलताना बंडू अंदेकर यांनी म्हटलं की, मी शपथ घेऊन सांगतो, असं काही करणार नाही. मी आता न्यायाची वाट बघेल. आम्ही गुन्हेगार होतो तर आम्हाला मारायचं होतं. निरपराध मुलाला का मारलं, असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला आहे. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज अंदेकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. या घटनेत ते गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. संपत्तीच्या वादातून आणि टोळी युद्धातून त्यांची हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे.